एकदम चटपटीत अशा या स्टफिंगमध्ये मी बेदाणे घालत आहे. आपण आवडत असतील तर ह्याच्यामध्ये काजूचे तुकडेसुद्धा घालू शकतो. स्टफिंग एकदम मस्त आणि खूप टेस्टी झालेलं होतं. मी इथं पॅटीस तयार करत आहे. स्टफिंग सगळीकडे व्यवस्थित लागलं जावं म्हणून आपल्याला हातावरती पॅटीस गोलाकार याप्रमाणे फिरवायला पाहिजे. त्याच्यामुळे स्टफिंग आत सगळं व्यवस्थित लागलं जातं. तर हे स्टफिंग आता तयार झालं आहे आणि त्याचा अर्धा भाग मी इथं दाखवलेला आहे. 4 बटाटे मी इथं उकडून घेतलेले आहेत. बटाटे अगदी कमीत कमी पाण्यामध्ये उकडायचे, पण त्याच्यामध्ये फारसं पाणी राहायला नको. किसणीवरती आपल्याला आता हे किसून घ्यायचे आहेत. चिकट असतात बटाटे, त्याच्यामुळं किसणीला थोडंसं तेल लावायचं आणि मग त्याच्यावरती बटाटे किसले की ते थोडेसे सहजपणाने किसले जातात. 1 कप मैदा आणि 1 कप कॉर्नफ्लॉवर याचं मिश्रण मी एकीकडं करून ठेवलेलं होतं. ह्याच्या आधी मी बऱ्याच वेळेला पॅटीस केल्यामुळं हे मिश्रण मी तयार केलेलं होतं आणि आता हे बटाटे जे आपण मॅश केलेलं आहे त्याच्यामध्ये जे गरज लागेल त्याप्रमाणे आपण हे पीठ घालणार आहोत. आपल्याला पॅटीसची कन्सिस्टन्सी येईपर्यंत हे पीठ घालत राहायचं आहे. 2 कप पीठ मला इथं घालावं लागलेलं आहे आणि तेव्हा ती पॅटीससाठी पॅटीसचं जे कोटिंग असतं त्याला कोटिंगसाठी असणारी कन्सिस्टन्सी ह्याच्यामध्ये आलेली आहे. तर इथे आता हे पीठ मळून तयार झालेलं आहे. थोडंसं हातावरती गोलाकार करून बघूया. जर हे समजा हाताला चिकटलं नाही तर त्याचा अर्थ असा होतो की पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. थोडंसं व्यवस्थित मॅश करायचं आणि आता मी करून बघते आहे बघा, हाताला पीठ बिलकुलच चिकटलेलं नाही आहे. ह्याचा अर्थ आपलं कोटिंगसाठी पीठ तयार झालेलं आहे. आता आपण इथं स्टफिंग करूया. स्टफिंग एकदम चटपटीत होण्यासाठी पहिल्यांदा मी इथं 5 मिरच्या आणि त्याच्यामध्ये 2 चमचे जिरे आणि साधारण 1 ते 1.5 इंच आलं याचा ठेचा बनवणार आहे. तर हा ठेचा केल्यानंतर त्याच्यामध्ये लसूणही घालून पुन्हा एकदा फिरवून घेतलं आहे. म्हणजे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता फ्रेश मटार मी थोडेसे ओबडधोबड मिक्सरला फिरवून घेते आहे. कढईमध्ये 2 चमचे तेलामध्ये पहिल्यांदा कांदा परतून घेतला आहे, नंतर मिरचीचा ठेचा आणि परतून घेतला आहे आणि नंतर मी इथं 1 कप इथे ओलं खोबरं घातलेलं आहे. स्टफिंग जे आहे ते एकदम कोरडं असणं जरुरी आहे. आणखी 1 कप इथे मी फ्रेश नारळाचा चव घालते आहे आणि तो सुद्धा पुन्हा एकदा परतून घ्यायचा. आता किसलेला मटारसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि सगळं मिश्रण इथे कोरडं होणं खूप जरुरी आहे. मिश्रण जर कोरडं असेल तर पॅटीससुद्धा चांगले कुरकुरीत राहतात, नाहीतर ते हळूहळू मऊ पडायला लागतात. स्टफिंग आता हे परतून झाल्यानंतर खाली काढून ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता बरेच मसाले घालायचे आहेत. एका मिक्सिंग बाउलमध्ये सगळं काढून घेऊया आणि मग सगळे आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया. चाट मसाला, आमचूर पावडर ह्याच्यामध्ये मी घातलेली आहे. धने जिरे पावडर घातलेली आहे. शिवाय गरम मसाला, मिरी पावडर घातलेली आहे. ह्याच्यामध्ये आमचूर पावडरमुळे थोडासा आंबटपणा येतो म्हणून लिंबाचा रस घातलेला नाही आहे. मीठ आणि पिठी साखर घालायची. पिठी साखर घातली की ओलसरपणा आहे ती पिठी साखर शोषून घेते आणि त्याच्यामुळे स्टफिंग जे आहे ते ड्राय राहतं. आता हातावरती एक गोळा करून बघूया. गोळा जर व्यवस्थित तयार झाला असा तर ह्याचा अर्थ स्टफिंग आपलं बरोबर तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा सगळं मिश्रण व्यवस्थित मिसळून घेतो आहे आपण आणि पुन्हा एकदा बघा हा छानपैकी बॉल तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये जरा बेदाणे, काजू वगैरे घातली की जरा थोडंसं छान लागतं खाताना, म्हणून मी ह्याच्यामध्ये बेदाणेसुद्धा घातलेले आहेत. थोडीशी गोडसर चव येते जेव्हा आपण बेदाणे घालतो त्यावेळेला. तर आपले सगळे मिळून आता हे 12 बॉल तयार झालेले आहेत आणि आता आपण पिठाचे सुद्धा गोळे तयार करूया. मी थोडेसे हे जे पॅटीस आहे ते थोडेसे मोठे गोलाकार केलेले आहेत, कारण की मला सगळं पीठ ह्याच्यामध्ये वापरायचं होतं. तर हे याप्रमाणे सगळे गोळे आपले तयार करून झाले आहेत. आता ॲक्च्युली आपण पॅटीस करायला सुरुवात करूया. एक गोळा घ्यायचा, तो थोडासा त्याची छोटी पुरी थापायची हातावरती आणि मध्ये थोडंसं खोलगट ठेवायचा भाग आणि त्याच्यामध्ये हे
स्टफिंग भरायचं आणि सगळ्या बाजू बंद करून छानपैकी गोलाकार आकार द्यायचा त्याला. साधारण आपण मोमोज करताना ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे इथे व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं म्हणजे स्टफिंग बाहेर येऊ नये तळताना म्हणून. आणि मग हातावरती गोलाकार गोलाकार फिरवत आपण याप्रमाणे थोडंसं चपटं केलं की स्टफिंग सगळीकडे चांगलं लागतं. आणि मग तळ हातावरती चांगलं गोलाकार फिरवत त्याला छानपैकी गोल शेप द्यायचा. तर आपलं हे बघा हे तयार झालेलं आहे पॅटीस. आता हे पॅटीस आपण गरम तेलामध्ये तळणार आहोत. हे पॅटीस मी इथं मीडियम टू हाय ह्या फ्लेमवरती तळलेलं आहे. फार लोमध्ये करायचं नाही, नाहीतर मग पॅटीस लवकर लवकर तळले जात नाहीत. तर आता हे याप्रमाणे एका वेळेला 3 याप्रमाणे छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळायचे. हा मी पहिला घाणा काढून झालेला आहे. दुसऱ्यांदा आता मी हे घातलेले आहेत पॅटीस ह्याच्यामध्ये आणि हे छानपैकी रंग येईपर्यंत पुन्हा एकदा तळायचे आणि काढून घ्यायचे. सगळे पॅटीस आता करून झालेले आहेत. थोडंसं बघूया स्टफिंग सगळीकडे लागलं आहे की नाही. तर इथे स्टफिंग भरपूर घातलेलं असल्यामुळे ते सगळीकडे छान लागलेलं आणि खाताना खूप छान लागत होतं. चाकूनी परत एकदा बघते करून. हे बघा इथे याप्रमाणे हे अतिशय सुंदर स्टफिंग झालेलं होतं. चव खूप छान झाली होती. थोडंसं डेकोरेट करतो आहे आपण. हे टोमॅटो सॉस आहे हा आणि त्याच्यामध्ये ही हिरवी चटणी घातलेली आहे मी. आणि वरती आता आपण याच्यावरती एक बेदाणासुद्धा लावूया म्हणजे खातानासुद्धा तो छान वाटतो. हे मटर पॅटीस नक्की ट्राय करा फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.